नमस्कार मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदानाच्या वितरणासाठी शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र होणार आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे, याच्या पुढची प्रक्रियाही काय असणार आहे, याच्या संदर्भातली सविस्तर अपडेट आणि माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या हंगामातील सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांना गेल्या हंगामामध्ये मिळणे अपेक्षित होते, परंतु शासनाच्या माध्यमातून 1 वर्ष या अनुदानाची प्रतीक्षा करायला लावलेली आहे। याचबरोबर फेब्रुवारी-मार्चमध्ये करण्यात आलेली घोषणा गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि शासनाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील मूव्हीप्रमाणेच तारीख पे तारीख हा खेळ मात्र या ठिकाणी सुरूच ठेवलेला आहे। मित्रांनो, 21 ऑगस्टपासून या अनुदानाचं वितरण होणं अपेक्षित होतं, परंतु आता जवळजवळ 27 सप्टेंबर झाला तरीसुद्धा शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते। मित्रांनो, याच्यासाठी 26 सप्टेंबरला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तो कार्यक्रम आता कॅन्सल करण्यात आलेला आहे। 5 सप्टेंबरला या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे, परंतु आता या सर्वांच्या व्यतिरिक्त एक नवीन अपडेट समोर आलेला आहे, ते म्हणजे कृषी पुरस्काराचे वितरण। मित्रांनो, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तारीख देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 29 सप्टेंबरची। मित्रांनो, 29 सप्टेंबरला राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी पुरस्काराचे वितरण करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि याच आयोजनाच्या दरम्यान राज्य शासनाच्या माध्यमातून या अनुदान योजनेसाठी वितरित करण्यात आलेल्या 2516 कोटीपैकी जवळजवळ 1690 कोटींचं आसपासची रक्कम ही पहिल्या हप्त्या शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे, ज्याच्यासाठी राज्यातील जवळजवळ 41,99,614 शेतकरी या पहिल्या टप्प्यामध्ये अनुदान वितरणासाठी पात्र आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची नमूद शेतकरी PM सन्मान निधीच्या पोर्टलवरती KYC झालेली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडे आपली KYC केलेली आहे, अशा पात्र झालेल्या 41,99,614 शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील 1,36,707 शेतकरी, अमरावती जिल्ह्यामधील 1,43,097 शेतकरी, अहमदनगर जिल्ह्यामधून 2,58,102 शेतकरी, कोल्हापूर जिल्ह्यातून 30,128 शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यामधून 47,667 शेतकरी, संभाजीनगर जिल्ह्यामधून 2,11,216 शेतकरी, जळगाव जिल्ह्यामधून 1,96,948 शेतकरी, याचप्रमाणे जालना जिल्ह्यामधून 3,20,066 शेतकरी, धुळे जिल्ह्यामधून 41,725 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यामधून 2,10,019 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यामधून 41,154 शेतकरी, नागपूर जिल्ह्यामधून 52,725, नांदेड जिल्ह्यामधून 3,52,993 शेतकरी, नाशिकमधून 95,706 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 18,511 शेतकरी, परभणी जिल्ह्यामधून 2,96,634 शेतकरी, ठाण्यामधून 2,96,853, बीड जिल्ह्यामधून 3,66,059 शेतकरी, याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामधून 2,09,662 शेतकरी, लातूर जिल्ह्यामधून 2,44,712, वर्धा जिल्ह्यामध्ये 80,491, वाशिम जिल्ह्यामधील 1,62,670 शेतकरी, याचप्रमाणे सांगली जिल्ह्यामधून 23,762 शेतकरी, सातारा जिल्ह्यामधून 89,109 शेतकरी, सोलापूर जिल्ह्यातील 49,419 शेतकरी, तर हिंगोली जिल्ह्यातून 2,11,830 शेतकरी, याचप्रमाणे गडचिरोलीमधील 1,193 शेतकरी, गोंदिया जिल्ह्यामधून 2, भंडारा जिल्ह्यातील 454 असून एकूण 41,99,614 शेतकऱ्यांना या पहिल्या हप्त्याचं 1,690 कोटी रुपयांचं वितरण हे 29 सप्टेंबर 2024 रोजी पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या दरम्यान केलं जाणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली आहे, ज्यांचा डाटा शासनाकडे आलेला आहे, अशा शेतकऱ्यांचे वितरण आहे। याचाच बरोबर आता यापुढे जसे जसे शेतकऱ्यांची माहिती अपडेट होईल तसे 29 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील पैसे वितरित केले जाईल। एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत असलेल्या 4192 कोटी
हे SBIचे सेंट्रलाइज खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर जसे शेतकऱ्यांची KYC होईल तसा शेतकऱ्यांच्या डाटा या पोर्टलवरती अपडेट होईल. तसे तसे शेतकऱ्यांना या अनुदानाचं पुढे वितरण सुरू ठेवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीन आणि कापूसाच्या अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातली हे अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट याच्या संदर्भातील नवीन अपडेट आल्यास तुम्हाला चॅनलवरती कळवण्यात येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा.